ऐक तरी. अरे असं जा, तुम्ही समजवा. जा दुर्गा, समजाव. आजी, आम सॉरी. आजी, ऑलरेडी खूप तमाशा झाला घरात. तुम्ही प्लीज जाऊन झोपा. असं ती ती आपल्या घरची सून आहे बाळा, असं बोलून किशोर ऐका ना, तुम्ही समजावा ना. प्रमोद, विराज, तुम्ही तरी बोला ना प्लीज, थांबवा ना तिला. नाही आजी, लीलाचंही असं वागणं आम्हालाही पटलेलं नाहीये. ऐक ना तुम्ही. किशोर काय किशोर, लीला असंच अभिराम असं कधी करू. आजी, आजी शांत. आजी, अभिराम असं कसं करते. शांत. काय मिळाला का मास्क आणि फोन? काय? कोण बोलताय तुम्ही? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्हाला हे लवकरात लवकर समजायला हवं की एजे त्याची चूक, त्याचा गुन्हा कधीही मान्य करणार नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? एजे हा अत्यंत पोचलेला गुन्हेगार आहे. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर घातलेला मुखवटा वाटतं तितक्या सोप्या पद्धतीने काढता येणार नाही. एजेनी तुमच्या बरोबर जे काही केलंय ना, अहो ही तर फक्त एक झलक आहे, झलक. एजे कोणत्या थराला जाऊ शकतो हे फक्त अंतराला माहितीये. पण अंतराताई तर गेल्या, मेल्या का मारल्या गेल्या? कोण आहात तुम्ही? कोण बोलताय? आज जेव्हा तिने तुझ्यावर आरोप केले त्यावेळेला तुला ती चुकीची वाटली, पण जेव्हा तू पहिल्याच दिवशी तिच्यावर आरोप केले होतेस तेव्हा ती खरं बोलते याचा तिच्याकडे पुरावा नव्हता म्हणून ती गप्प बसली होती. तुमचं सगळ्यांचे आरोप, सगळ्यांचं म्हणणं ती निमूटपणे ऐकत होती. आज जेव्हा तिला हे तो मास्क आणि तो फोन मिळाला तेव्हा तिला पण राग आला असेलच ना, तिचाही उद्रेक झाला असेल. त्यामुळे त्या मनस्थितीमध्ये ती काहीतरी बोलून गेली असेल. म्हणजे आई, तुला काय म्हणायचं नक्की? तिला जे काय बोलते ते खरं आहे? नाही अभिराम, नाही. ती खरं बोलतेय का खोटं बोलते इथे आपण यावेळी पडण्यापेक्षा तिच्या मनात नेमकं काय चाललंय ते समजून घेणं फार महत्वाचं होतं ना. अजूनही तुझी जशी एक खरी बाजू आहे ना अभिराम, तशी तिची पण एक बाजू आहे. मग ती बाजू आपण ऐकायला हवी की नको? त्याची गरज आहे की नाही मला सांग. अजूनही तू एजेची बायको आहेस, म्हणजे एका खोन्याची बायको आहेस. तू जर परत एजेच्या घरी गेलीस तर जसे आज पुरावे सापडले, कदाचित आणखीनही पुरावे सापडू शकतात. आता अंतराच्या आत्म्याला शांती मिळवून देणं हे फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे लीला. मी त्या घरी परत जाणार नाही. मला एजंटचं तोंडही बघायचं नाही. ठीक आहे, आता तू ठरव. तुझा इगो मोठा का एजेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणं हे मोठं? हे बघ लीला, तू आज जर गप्प बसलीस तर कदाचित तुझा शेवट अंतरासारखा होऊ शकतो. तुझाच कशाला, कदाचित तुझ्या घरातल्या कोणाचाही होऊ शकतो. पण मी आता काय करू? घरी जा, पुरावे शोध. पुरावे? लीला, तुझ्यावर झालेला अन्याय, अंतरावर झालेला अन्याय, या सगळ्याला वाचा फोड. एजेने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळवून दे. आणि एजेचा खरा चेहरा, त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आहे.
एजेंनी खरंच अंतराताईंचा खून केला असेल का? म्हणजे मी का खुनी माणसाबरोबर राहतीये? नाही नाही, की हा फोनच खोटा असेल. काय खोटंय काय खरंय मला शोधायलाच हवं. अशा कुठल्याही निनामी फोन कॉलवर मी विश्वास नाही ठेवू शकत, पण हे जे गुन्हेगार नाहीयेत असं सुद्धा मी नाही म्हणू शकत, कारण त्यांनी माझ्या रेऊला किडनॅप केलं होतं हे तर खरंय. जर हे जे खरंच गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा मिळायलाच हवी, आणि त्याकरता मला सगळे पुरावे सुद्धा शोधायला हवे. त्यासाठी मला जहागीरदारांच्या घरी पुन्हा जावं लागेल. त्यांच्या घरी कशी जाऊ मी? त्यांच्याकडे गेले तर ते मला नक्की विचारतील की मी अशी परत कशी आली. काय सांगू मी त्यांना? मला असं काहीतरी कारण शोधायला हवं ज्याने ते माझ्यावर संशय घेणार नाही.